नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. सध्या आपण ऐकतोय हंगाम विशेष ही सिरीज. या सिरीजचा आज शेवटचा भाग आहे. आजचा विषय आहे हंगामानंतरची वेळ महत्वाची काय. शेतीत एकदा हंगाम संपला की आपल्याला वाटतं चला काम संपलं, पण प्रत्यक्षात शेतीचा फार महत्वाचा टप्पा तेव्हाच सुरू होतो. हंगाम चालू असताना आपण कृतीत असतो, निर्णय दबावाखाली घेतो आणि वेळ आपल्याला विचारच करू देते. पण एकदा हंगाम संपला की पहिल्यांदाच आपल्या समोर वास्तव उभं असतं. या वास्तवात ना घाई असते ना सल्ले असतात, फक्त काही प्रश्न. आपण नेमक्या काय अपेक्षा ठेवल्या, आपल्याला काय मिळालं आणि मधल्या काळात आपण कोणत्या गोष्टींना गृहीत धरलं. बहुतेक वेळा आपण थांबून या प्रश्नांकडे पाहतच नाही आणि थेट पुढच्या हंगामात उडी मारतो, कारण मागे पाहणं आपल्याला अस्वस्थ करतं. आणि इथेच शेतीला दोन वाटा फुटतात. एक जिथे फक्त हंगाम संपतो आणि दुसरी हंगामातून शिकून आपण पुढे जातो. मित्रांनो, या भागाचा ठोस निष्कर्ष हाच आहे की शेतीतलं सातत्य फक्त पिकांमुळे येत नाही, तर हंगाम संपल्यानंतर आपण स्वतःशी केलेल्या प्रामाणिक विचारातून येतं. जो शेतकरी हंगामानंतर थांबतो आणि समजून घेतो, तो पुढच्या हंगामात कमी गोंधळात आणि जास्त स्पष्टतेनं उभा राहतो. मी आशा करते की ही सिरीज तुम्हाला आवडली असेल, महत्वाची वाटली असेल. तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. आणि अशा जर सिरीज तुम्हाला पाहायला आवडणार असतील, तुमच्याकडे विषय असतील, तर ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.